सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त हातात राहतं, गळ्यात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. आणि म्हणून माणसानं व्हायचंच आहे तर परीच व्हावं, जिथं जावं तिथं सोनं करावं. सर्वांना नमस्कार. माझे नाव करंगेतर मेंढल. येता चौथी माझ्या भाषणाचा विषय आहे राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज. उपस्थित परीक्षक, पालक, गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, दिव्याला दिवा लावला की त्याची दीपमाल बनते आणि दीपमाल तिमिरातून तेजाकडे नेण्याचे काम करते. अगदी त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्राला अंधारातून उजेडाकडे नेण्याचे ज्याने काम केले अशा रत्नागिरी जिल्ह्यातील माजी खासदार सहकार व शिक्षण मंत्री आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. अंधारात जाण्यासाठी उजेडाची जात हवी, अंधारात जाण्यासाठी उजेडाची जात हवी. देशाच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय एकात्मतेची बात हवी, राष्ट्रीय एकात्मतेची बात हवी. भारतात अनेक धर्म, जाती, प्रांत, भाषा असलेले लोक पुन्हा गोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ असा नाही की आपण एका राष्ट्राचे आहोत. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकामेकांप्रती बंधू भावाची भावना असणे होय. घरात स्त्री कोणाची तरी आजी, आई, मावशी, आत्या किंवा माई असते तर घरातील पुरुष कोणाचा तरी आजोबा, बाबा, काका, मामा किंवा भाऊ असतो. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे दरच फक्त परिपाठाला म्हणायचं नाही, त्या जनाते आणायची गरज आहे. इतिहास घडविणारी माणसं थोर मनाची, उदार अंतकरणाची व खंबीर मनगटाची असावी लागतात. देशाने माझ्यासाठी काय केले हे पाहणे, आपण देशासाठी काय केले हे विचारात घ्यावे, तर आणि तरच राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहू शकेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका परदेशी जायला काही पक्षी सापडले. सुटण्याचा खूप प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. अखेर त्याने सल्लामसलत केले आणि सर्वजण एकदम उडाले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे ते झाडं उंच उडाले आणि पुढे पुढे जाऊ लागले. पारधी जमिनीवर मागे धावू लागला. हे दृश्य एका ऋषीने पाहिले आणि त्या पारध्याला म्हणाले, अरे वेड्या, तुझ्या उडणाऱ्या झाडाला कसे पकडणार? हे पक्षी काही तुझ्या हाती लागू शकणार नाही. पारधी म्हणाला, खरंय महाराज तुमचं. जोपर्यंत त्यांच्यात एकजूट आहे तोपर्यंत ते पक्षी माझ्या हाती लागणं कठीण आहे. पण मला खात्री ही एकजूट फार काळ टिकणार नाही. थोड्या वेळात झाले तसेच आपण कुठे उतरायचे या मुद्द्यावर पक्षात मतभेद झाली आणि त्यांच्यात फूट पडली. त्यामुळे त्या झाडाचं पालथी उतरले आणि ते स्पर्धेच्या हाती सापडले. थोडक्यात काय, एकीच्या बाजूला किंवा ठरलेलाच आहे. त्यामुळे आपल्या देशाची एकजूट आपणच ठेवली पाहिजे. मध्येच कोण उठतो, जाती, धर्म, संस्कृतीचा डोल पडवितो, पोटोपाते विठोबांच्या भावनांचा सगळ्यांचा टेकाव चालतो. स्वतःसाठी पेटलेले दंगलीत शेवटी स्वतःचेच घर चालतो, शेवटी स्वतःचेच घर चालतो. राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण म्हणजे जात. जी जात नाही ती म्हणजे जात. माणसात फूट पडण्याचे काम ही जात करत असते. आपण सर्वजण देवाचे लेकरं आहोत. कुठल्याही जातीतील व्यक्तीला काटा टोचला की त्याच्या पायातून लालच रक्त येतं. आपली जात कागदावरची माणूस ही तरी जात आपण सर्वांनी मानली पाहिजे, तरच राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहू शकेल असे मला वाटते. जीवन जगताना ते आनंदाने जगा, जीवन जगताना ते आनंदाने जगा. दूर ठेवा जाती भेदाला, पुन्हा नव्याने जगा, पुन्हा नव्याने जगा, पुन्हा नव्याने जगा. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यावरून वाद न करता प्रत्येकाने इतरांच्या भाषेचा आदर केलाच पाहिजे. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, जी सर्वांमध्ये एकता आणि एकात्मता वाढवण्यास मदत करते. हा या प्रांताचा, तो या प्रांताचा, हा या जातीचा, तो या जातीचा, हा या भाषेचा, तो या भाषेचा असा भेदभाव न करता आपण सर्वजण एकटाच आहोत, प्रथम भारतीय आहोत असा राष्ट्र अखंडतेचा विचार रुजवणे आज फार गरजेचे आहे. त्यामुळे मला म्हणावेच वाटते की स्वातंत्र्यपूर्व काळातील उमेद पुन्हा एकदा लागू दे, इंग्रजांच्या गाठीपासला पुन्हा एकदा लाजू दे, ढोल ताशांचा गजर पुन्हा एकदा वाजू दे, मी राष्ट्रीय एकात्मतेची भावना पुन्हा एकदा रुजू दे, पुन्हा एकदा रुजू दे. आपल्या भारत देशातील पोलीस देशाची एकात्मता अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे राजकारण देखील जात नांदता विकासाचे राजकारण केले तर देशाची एकात्मता अधिक मजबूत करता येईल. यात किंचित शंका नाही. वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे सण आपण आजपर्यंत लोकप्रियपणे साजरे करत आलो. तेच काम आपल्याला पुढे अविरतपणे चालू ठेवायचे आहे. जाता जाता एवढं सांगतो की रात्रीच्या गरबाजूला अंधकाराची प्रेत, रात्रीच्या गरबाजूला अंधकाराची प्रेत, पापाला पुसली जाय प्रत्येकाची जात, पापाला पुसली जाय प्रत्येकाची जात, मना ओसांडेल मानवतेचा स्रोत, मनात
शोध. एवढा बोल मी या स्पिटे जिराचा घेतो. जय हिंद.